आलंय आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। सलगच्या 3 चौकार 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, 3 विकेटसाठी 1000चं पारितोषिक, 6 सिक्स 6 चौकारासाठी 2-2000 रुपयाचं पारितोषिक जयजी घरत यांच्या वतीनं। सेमीफायनल नंबर 1 चा थरार या ठिकाणी तुम्ही पाहताय। टिलेकर चषक 2026 चा हा रणसंग्राम क्रिकेटच्या मैदानावरती आणि मैदानाच्या चारी बाजूला दाटीवाटीनं जमलेल्या सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं, tenniscricket.in वाहिनीच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। सेमीफायनल नंबर 1 चा थरार आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुंसाठी स्ट्राइक एंड वरती फलंदाज तयार जितू पाटोळे। पहिलाच बॉल उंच उडवलाय, चेंडू हवेत, फिल्डर पाठलाग करतायत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर। पहिलाच बॉल जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, जितू पाटोळेच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार। धन्यवाद धन्यवाद। टाळ्या वाजवा साहेबांसाठी। आपल्या आदरणीय सुनीलजी बोडे साहेबांनी स्पर्धेसाठी सडल हाताने तब्बल 5000 रुपयाची मदत केलेली आहे। टाळ्यांचा गजर करा। साहेबांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया त्यांच्या आयुष्यासाठी। धन्यवाद साहेब। नक्कीच नक्कीच या विभागाचं दिलदार व्यक्तिमत्व आहे। काळ्या रात्रीला तुम्ही हाक मारा, सुनीलजी भोंडिवले साहेब तुमच्यासाठी सातत्यानं उभे राहतील। हृदयाच्या अंतकरणापासून सुनीलजी भोंडिवले साहेबांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार। पहिल्या बॉलवर चौकार आलाय रोहनच्या विरोधात। इथे मात्र हा चेंडू फुलटोज होता, समोरच्या दिशेला खेळलाय, सिंगल कंप्लीट केली आहे, सिंगल कंप्लीट केली आहे। या ठिकाणी आपण पाहताय तर सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद, मात्र बॅट्समनचा रिव्ह्यू हाईट फॅक्टर चेक करायचा आहे। चला तिसरे पंच या ठिकाणी आम्हाला जोडले जातील। राज ठाकरे सर, ऑनफिल्ड डिसिजन आपल्याला मिळालाय, इट्स अ फेअर डिलिव्हरी, मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपावला आहे। बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे, हाईट फॅक्टर चेक केला जातोय। ज्या वेळेला फलंदाजानं चेंडू अटेम्प्ट केला त्यावेळेला चेंडूची हाईट काय होती, चुकीच्या पद्धतीने उंची जास्त असेल तर नक्कीच दंडित केलं जाऊ शकतं, मात्र जर चेंडू फेअर असेल तर जितू पाटोळे यांना मैदान सोडावं लागेल। पहिल्या बॉलवर 4 चौकाराच्या मदतीनं खातं खोललं। सेमीफायनलची मॅच आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आणि त्यांच्या विरोधात नामदेव 11 धसई या दोन संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर। तर रसिको प्रेक्षको आपणास विनंती आहे आणि आमंत्रण आहे, आपण कुठलाही न्यूनगंड न बाळगता आपल्या या मंचकाकडे या व्यासपीठाकडे या। आपण कुठे पण आजूबाजूला थांबू नका। या परिसरातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक समाजसेवक सर्वांनी इकडे यायचं आहे व्यासपीठाकडे। आपल्याला आपले लाडके आयोजक आणि ठिलेकर बोलवतात या स्पर्धेच्या निमित्ताने। वेलकम, सर्वांचं स्वागत असेल। येस सर। धन्यवाद। या ठिकाणी चेक करतायत, चेंडूची गुणवत्ता पाहिली जाते। नक्कीच आपण पाहू शकताय tenniscricket.in चा कॅमेरा गौरवजी सावंत सर स्वतः या ठिकाणी। इट इज अ फेअर डिलिव्हरी, फलंदाज माघारी परतावं लागेल। मिळालेला हा पहिला झटका, ज्या वेळेला अटेम्प्ट केला त्यावेळेला चेंडू इथे आपण पाहिलं तर खाली डीप होत होता असं अंपायरचं म्हणणं आहे। या अनुषंगानं हा चांगला चेंडू, फलंदाज माघारी परततोय। आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण संघाला पहिला धक्का, इन्फॉर्म बॅट्समन जितू पाटोळे मैदानाच्या बाहेर। पहिला झटका मिळालाय, पहिला धक्का या ठिकाणी जितू पाटोळेच्या रूपाने शेंद्रुण संघाला लाभलाय। पहिल्या बॉलवरती निश्चित आपण पाहिलं तर एक चौकार आला होता, उत्तुंग फटका। त्यानंतर तुम्ही पाहताय तर लगेचच दुसऱ्या बॉलवरती रोहन पडवळनं टिपलेला हा गडी। नामदेव 11 धसई हा संघ मैदानावरती उतरलाय। सेमीफायनलची मॅच निश्चितच किनवली ग्रामीण असोसिएशन अंतर्गत या दोन टीमच्या दरम्यान सेमीफायनलचा थरार या ठिकाणी आपण अनुभवताय। पहिला फलंदाज जितू पाटोळे मैदानाच्या बाहेर, नवीन बॅट्समन मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी नरेश पाटोळे स्ट्राइक वरती सज्ज आहे। रोहनचा चेंडू फुलटोज मिळालाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं जबरदस्त कडा प्रहार, एक टप्पा खाऊन चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार। चार धावांच्या मदतीनं स्कोर काढला। इथे गती प्राप्त झाली आहे धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। नरेश पाटोळे जेन्युइन ऑलराऊंडर आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण या संघासाठी फलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती स्वतःचं खातं खोललं। ही इज ऑफ द मार्क विथ द 4, चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती। ओव्हर नंबर 1
रोहनचा हा चेंडू इथे मिस टायमिंग, बॅटची एज, विकेटच्या मागे धावत पळत जाऊन झेल टिपलाय, लगेचच माघारी पाठवलं जातंय. उत्तराला प्रत्युत्तर देत असताना अर्थातच रोहन पडवळनं टिपलाय दुसरा गडी. फलंदाज नरेश पाटोळे बाद. धन्यवाद डीजे. बघा प्रेक्षकांनो, इथे मान्यवरांची मांदियाळी सुरू झाली आणि तेच मान्यवर पूर्णपणे आनंदित झालेत. त्यांना सुद्धा आनंद गगनात मावण्याचा झालाय. आणि इथे आपले लाडके विकीजी मांजे साहेब, जे मनसेचे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला, आपल्या मंडळाला सडल हाताने, मोठ्या मनाने तब्बल 2500 रुपयाचं त्याने मदत जाहीर केलेली आहे. धन्यवाद साहेब. जोरदार टाळ्या मित्रांनो. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. बरोबर सर. आणि गणेशजी विषय साहेबांसाठी टाळ्या वाजवा. कळगावचे हे आपले मान्यवर, त्यांच्या माध्यमातून सुद्धा तब्बल 2500 रुपये कॅश प्राइज मदत आपल्या मंडळाला. धन्यवाद. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून आभार. मित्रांनो, देणाऱ्याचे हात घ्यायचे म्हणजे हात तोडून घ्यायचे नसतात, तर देणाऱ्याची ती देण्याची आणि दानशूर करण्याची, दानशूर जी वृत्ती असते ना, ती आपण घ्यायची असते. इथे आपण पाहताय सर्व मान्यवरांच्या माध्यमातून भरपूर भरघोस योगदान या ठिकाणी स्पर्धेसाठी लाभतंय. हे ठिलेकरांवरती असणार प्रेम आणि त्या प्रेमाला मूर्त स्वरूप देत असताना सर्व मान्यवर, सर्वांचं स्वागत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि त्याच्या बॅटमधनं आलेल्या या 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती जितून चौकार मारला, तो बाद झाला. नरेश बॅटिंगसाठी आला, त्यानं चौकार मारला, तो बाद झाला. गणेश बॅटिंगसाठी आलाय, त्याने चौकार मारलाय. तो पुढच्या चेंडूवरती काय करेल यासाठी नक्कीच आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. षटक पहिलं संमिश्र राहिले, 3 चौकार मिळाले, 2 विकेट मिळाल्यात. अजून 1 बॉलचा खेळ शिल्लक. नामदेव पडवळ साहेबांचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज रोहन पडवळ टाकतोय शेवटचा बॉल. षटक क्रमांक पहिलं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण आहोत. राईट आर्म राऊंड द विकेटनं गणेशसाठी हा चेंडू समोरच्या दिशेला टोलावलाय. फटका चांगला आहे. वाईड स्ट्रॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. दुसरी धाव घेत असताना मैदानामध्ये होत्याचं नव्हतं झालंय आणि आपण पाहताय 4 विकेट. इथे सुद्धा चौकार आणि त्यानंतर 6व्या बॉलवरती सुद्धा विकेट मिळतीये. फलंदाज सोपान भोईर मैदानामध्ये डायमंड डकचा शिकार, रनआउटच्या स्वरूपात स्वतःवरती आणि निश्चितच सहकार्यावरती निराश. ही इज गॉन. आपण पाहिलं अगदी चित्त्यासारखा झेपावला त्या ठिकाणी आणि चेंडूला पकडून वेगानं थ्रो सुद्धा केलं. लगेचच इथे आपण पाहताय सोपान भोईरच्या रूपाने इथे धावबाच्या स्वरूपात झटका मिळालाय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून या टीमला मोठा हादरा. 3 चौकार पहिल्या षटकात पाहायला मिळाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत 13 धावा. 3 गडी बाद 13 धावा धावफलकावर. 1 षटक संपलंय. षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात होईल. नवीन गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी इंट्रोड्यूस केला जातोय. चेतनच्या खांद्यावरती इथे जिम्मेदारी दिली आहे. षटक क्रमांक 2 साठी तो इथे तयार होतोय. स्ट्राईक एंड वरती ओम पाटोळे. अलीकडच्या या काळातील आपण पाहत असाल तर शेंद्रून संघासाठी एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून भरपूर चांगली कामगिरी ओम पाटोळे करतोय. यंगस्टर प्लेअर आहे. इथे पाहिलं जातंय चेंडू ऑफस्टम्पच्या अगदी आपण पाहताय जास्तीचा बाहेर निघत असताना पाहायला मिळाला. फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. डॉट. पहिलाच बॉल अतिशय दर्जेदार. चेतनच्या माध्यमातून सरळ चेक. दरम्यान चेतनचे अधिकारी साहेब आणि योगेशजी गोंदले साहेबांचं आगमन होत आहे. साहेब या दोघे पण मान्यवर, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. आणि प्रेक्षकांनो आणि मंडळांनो सर्व टाळ्या वाजवा. शिवसेना उबाटा गटाचे शाखा प्रमुख, शाखा अध्यक्ष कळगाव भुईर पाडाचे संतोजी भोईर साहेबांकडून आपल्या स्पर्धेला सडल हाताने तब्बल 2100 रुपयाची मदत आलेली आहे. टाळ्या वाजवा. धन्यवाद साहेब. जरूर आपल्या सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. इथे गोलंदाजी चेतन तुफान करतोय. ओम पाटोळे मैदानावरती खेळतोय. जेन्युइन हार्ड हिटर, गेम फिनिशर म्हणून त्याच्याकडे हल्ली पाहिलं जातं. ज्या पद्धतीनं
मैदानावरती हार्दिक पांड्या बॅटिंग करतो, त्याच पद्धतीनं ओम पाटोळे शेंद्रून टीम साठी मॅच फिनिश करण्याचं काम करत असतो. या सर. मॅच मध्ये त्याला कामगिरी करावी लागेल. चेतनजी अधिकारी साहेबांचं आगमन, आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब. या आणि योगेशजी गोंदे साहेबांचं सुद्धा इथे स्वागत करूया आपण, त्यांचं सुद्धा आगमन होत आहे. वेलकम. चेतन मांगर गोलंदाजी मार्क वरनं इथे पहा, टर्न करून खेळलेला फटका जबरदस्त आहे. फिल्डर सीमारेषेच्या जवळ अडवत असताना हाताला चटका दिलाय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. ओमला धावा मिळतील 4, आलाय चौकार. इथे स्वागत करूया, त्यांचं आगमन होत आहे. वेलकम. आणि प्रेक्षकांनो, आपल्या लाडक्या मंडळानं टाळ्या वाजवा. हरिचंद्र पाटील साहेबांनी आपल्या मंडळाला तब्बल 3,000 रुपयाचं बक्षीस आणि मदत जाहीर केलेली आहे. धन्यवाद साहेब. सर्व मान्यवर पाहुण्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. जबरदस्त ही कामगिरी या ठिकाणी पार पाडत असताना ओम पाटोळेच्या बॅटमधनं चौकार आलाय. इथे जागेवरनं टोलवलाय. व्हॉट अ शॉट दॅट इज. परफेक्ट मिडल करत असताना जागेवरनं खडे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. राम पाटोळे साहेबांचा छावा, ज्यानं ठोकल्यात 6 धावा. षटकार. चेतन अधिकारी, योगेश गोंधळी, जयवंत भोईर मंचावरती उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. ओम पाटोळे जबरदस्त बॅटिंग करतोय. पहिला चौकार, त्यानंतर षटकार. हा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या बाहेर, चेंडू जातोय बाहेर. ओम भट स्वहा चौकार. येतोय. ओम पाटोळे मैदानावरती निश्चितच राम पाटोळे साहेबांचं नाव मोठं करण्याचं काम या ठिकाणी करतोय. निश्चितच पप्पांनी नाव कमावलं, त्यांनी सुद्धा बोलून दाखवलं होतं. निश्चित आपल्या मुलाच्या माध्यमातून सुद्धा चांगली कामगिरी होतीये. हा चेंडू निश्चित आपण पाहताय खोलवर टप्पा अगदी बुंध्यात टाकलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे का हा प्रश्न आहे. इथे आपण पाहताय धाव घेत असताना गणेश साठी मात्र मोठी धावपळ इथे पाहायला मिळाली. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही, डायरेक्ट हिट झालंय, सिंगल मिळेल की नाही हा प्रश्न आहे. आणि फलंदाज बाद. इथे पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट येत आहे. 1 मोर विकेट डाऊन. आई गावदे स्पोर्ट्स क्लब शेंद्रून टीमला अजून एक हादरा. फलंदाज गणेश पाटोळे आउट. कॅप्टन, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. तुमचा पुढचा सेमीफायनलचा मुकाबला असणार आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक सेकंड वाचण्यासाठी हा प्रयत्न करायचा आहे. या दोन्ही पण कॅप्टन, एका बाजूला असेल पप्पू 11 दसई, दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट खारबाव. पुढचा सेमीफायनल क्रमांक 2. चला सहकार्य करा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. तत्पूर्वी आपण पाहताय सेमीफायनल नंबर 1 चा थरार. एका बाजूने आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून, दुसऱ्या बाजूने फाईट देत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते नामदेव 11 दसई. बिग फाईट मुकाबला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पेश होत असताना सेमीफायनलच्या मॅच मध्ये ओम पाटोळेची बॅट तळपतीये. चेक. टेंबरेगावचे युवा उद्योजक हरेशजी बाकरे साहेबांचं इथे आगमन होत आहे. साहेब या, वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय हरेशजी बाकरे साहेब, वेलकम, सुस्वागतम. चेतन अधिकारी आणि योगेश गोंधळी यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकाराला 555 पारितोषिक. या ठिकाणी आपण पाहताय ओम पाटोळे बॅटिंग करतोय. षटक क्रमांक 3, शेवटचा अंतिम निर्णायक. धावफलकावरती पाहायला मिळत आहे 27. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. स्ट्राईक वरती ओम खेळतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. शेवटचा अंतिम षटक. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आला नाही. सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल. ओम पाटोळे ज्याच्या बॅटमधनं आपण पाहताय धावा चांगल्या येत होत्या, त्याला सुद्धा इथं थोडंसं शांत ठेवलंय. गोलंदाज मयूर भेरे आला. शेवटच्या षटकासाठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली आहे आणि निश्चितच त्यानं 2 चेंडू सुरुवातीचे सुंदर टाकलेत. धावफलक एका धावेनं पुढे सरकेल ते 28 या आकड्यावरती. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून, दुसऱ्या बाजूने नामदेव 11 दसई. या वर्षीच्या हंगामातील या परिसरातील ताकदवर आणि फॉर्म मध्ये असणाऱ्या
दोन टीमच्या दरम्यान हा सामना इथून खडे खडे टोलावलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, वाइडिश लॉन्ग ऑफ ला क्लियर करत असताना फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधी सीमा रेखा के बाहर. 6 रन. रघुनाथजी ठाकरे साहेबांचं इथे झालं आगमन. करूया आम्ही स्वागत. या वेलकम रघुनाथ ठाकरे साहेब, आपलं अधिक स्वागत आहे. साहिल पाटोळेनं स्वागत केलंय गोलंदाज मयूर भेरेचं. काय स्ट्रोक मारलाय, डोळ्याचं पारणं फेडणारा हा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. जसा बॅट वरती लागला 6 धावांची मोहर या चेंडूवरती उमटवली होती. 6 धावा मिळाल्यात, स्कोर काढला. इथून मोठी गती प्राप्त झाली आहे. धावफलक तब्बल जाऊन पोहोचलंय ते 34 या धावसंख्येवरती. इथे सुद्धा बॅट लागली आहे. बॅटला स्पर्श झाल्यानंतर मागे चेंडू विकेट किपरनं अडवलाय, फेकलाय, धावतायत. विकेट सॅक्रिफाईस साहिलची. फलंदाजाला परतावा लागेल माघारी. मात्र इथे निश्चितच ओमला मिळते स्ट्राईक. शेंद्रून संघासाठी ही जमेची बाजू. 1 मोर विकेट डाऊन. यस, टॉस साठी या साई स्पोर्ट्स खारबाचा कॅप्टन आणि पप्पू इलेवन दसी संघाचा कॅप्टन त्वरित आपण टॉस साठी यावं. बिग फाईट मुकाबला मैदानात. ही मॅच सुद्धा हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळतोय. सेमीफायनल नंबर 1 ग्रामस्थ मंडळ टिळेकरांचं हे जबरदस्त दमदार सदाबहार आयोजन. एवन जोडी सुनीलदादा भावारते, सागरदादा ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण शिलेदारांचं करावं तेवढं कौतुक थोडं असणार आहे. मैदानावरती निश्चित आपण पाहताय जबरदस्त तटबंदी, चारी बाजूनं सजवलेलं मैदान, आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा, ग्रामस्थांचा, गावकऱ्यांचा, येणाऱ्या सर्व खेळाडूंचा आणि ऑफिशियल टीमचा मान सन्मान करणारी ही स्पर्धा टिलेकर चषक 2026 सेमीफायनल नंबर 1. इथे आडव्या बॅटनं टोलवलाय ओम पाटोळेनं. मात्र या फटक्यात ताकद थोडी कमी आहे, फिल्डर पोहोचलाच नाही आणि त्यानंतर चेंडू टप्पा खात खेळवत सरळ सीमारेषेच्या बाहेर. ओम पाटोळेच्या बॅटमधनं जादुई स्ट्रोक, चौकार. धावफलकावरती मैदानावरती बॅटला अगदी आपण पाहताय तर चुंबन घेत असताना निश्चितच ओम पाटोळेला तुम्ही पाहताय चौकार ठोकलाय. संघासाठी उपयुक्त खेळी या ठिकाणी सादर करतोय. संकट समय धावून आलाय, फटका जबरदस्त आहे मैदानामध्ये. वा भावा, फक्त ओम पाटोळेची हवा. मैदानाच्या बाहेर चेंडू रवाना, षटकार. धन्यवाद. तर टॉस साठी मी विनंती करतो आपले लाडके मान्यवर विकीजी मांजे साहेब या आणि आपण हरेजी बाकरे साहेब आपण पण या. 2 मान्यवरच्या शुभ हस्ते या दुसऱ्या सेमीफायनलचा आपण टॉस करू इच्छितो. ओम पाटोळेसाठी गुरुनाथ मडके यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ओम पाटोळे आपण हे बक्षीस घेऊन जायचं आणि आपण करतोय टॉस. लाडके आपले हरेजी बाकरे साहेब आणि सोबतीला विकीजी मांजे साहेब या दुसऱ्या क्रमांकाच्या सेमीफायनलचा टॉस करतायत हे आपल्या टॉस बॉक्स मध्ये. आणि ओम पाटोळे पटकन येऊन जा इथे. ओम या मडके सर आपल्या शुभ हस्तेच द्या 500 रुपये ओमला. काय जबरदस्त स्पर्धा रंगते. प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेटत आहे त्या ठिकाणी. प्रेक्षकांना आनंदाच्या इथे वाटा फुटलेल्या आहेत. भारावून गेलेत प्रेक्षक. किती बक्षीस, किती मान्यवर, किती फटकेबाजी. गुरुनाथजी मडके साहेबांच्या माध्यमातून ओम घेतो इथे 500 रुपयाचं बक्षीस. राम पाटोळे साहेबांचा सुपुत्र राम पाटोळे निघाले अगदी विदर्भच्या दौऱ्यावरती, पण तिथे हा ओम पाटोळे त्यांच्या पावती पाऊल ठेवते. टॉस करूया आपण. सेमीफायनल 2चा टॉस करतायत हरजी बाकरे साहेब आणि सोबतीला विकेजी मांजे साहेब. चला थोडी घाई करा. चला शेंद्रून संघ फिल्डिंग लावा. आपल्याला यानंतर एक सेमी आणि अजून एक फायनल सुद्धा कव्हर करायची आहे. काळजी घ्या, वेळेची काळजी घेणं आपल्या सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. टॉस जिंकलाय खारबाच्या कॅप्टनने बॉलिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केले पप्पू इलेवन दसई संघाला. यस, आपण दोघांनी पण सज्ज राहायचंय. दोन्ही सैन्य तलवारी पाजून तयार राहा. चला खारबाव आणि दसई दोन्ही संघ आपण तयार राहायचंय. ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानात उतरायचं आहे. 45 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जाईल का? नामदेव इलेवन दसई संघ आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवा. नामदेव इलेवन दसई संघ आपली सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात पाठवून द्या. खारबाव संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारले. नेक्स्ट मॅच मध्ये ते सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. महेंद्रदादा पाटील अँड कंपनी इन्फॉर्म आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये कुणालाही सामना त्यांनी अजून जिंकून दिलेला नाही या मैदानावरती. साईस इलेवन खारबाव आणि त्यांना फाईट करेल एव्हरग्रीन पप्पू इलेवन दसई, मुसाभाई, अख्तरभाई, इम्रान भाई आणि टीम. चेक सर आपले लाडके हरेजी बाकरे साहेबांचा आपण करूया आपल्या मंडळीच्या वतीने इथेची या. चला मंडळी,
आपले स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ सुनीलजी भावार्ते सर आणि सागरजी ठाकरे सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय हेतुजी सन्माननीय हरजी भाकरे साहेबांचा या आपल्या व्यासपीठावर. टाळ्यांचा गजर असू द्या. प्रत्येक मान्यवरांनी आपल्याला सडल हाताने इथे ह्या मंडळाला मदत केलेली आहे, फार मोठं योगदान दिलंय आणि त्याच्या योगदानाच्याच कार्याने आपण इथे मोठी स्पर्धा साकार करतोय. त्यानंतर आम्ही सन्मानित करतोय आपले आदरणीय चेतनजी अधिकारी साहेब. या आपल्याला सन्मान आम्ही देऊ इच्छितो. आपण सन्मान स्वीकारावा. चेतनजी अधिकारी या. चेतनजी अधिकारी साहेबांचा सन्मान आपण करतोय. मैदानामध्ये पूर्णपणे सर्वांच्या नजरा क्रिकेटवरती आणि ते आपल्या मंचकावरती सुद्धा आहेत. सागरजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचेच मित्र चेतनजी अधिकारी साहेबांचा इथे सन्मान होतोय आपल्या ह्या मंचकावर. माहिती उपदारशाल प्रेमाचं पुष्पगुच्छ स्पर्धेची आठवण राहण्यासाठी मोमेंटो दिला जात आहे. या ठिकाणी एक डॅसिंग पर्सनॅलिटी, उंची छोटी कीर्ती महान असलेलं व्यक्तिमत्व, कीर्तिमान व्यक्तिमत्व चेतनजी अधिकारी साहेब ज्यांचा इथे सन्मान करतायत सागरजी ठाकरे साहेब. त्यानंतर योगेशजी गोंदले साहेब आपण पण सन्मान स्वीकारावा. या योगेशजी गोंदले आपला सुद्धा सन्मान करतील आपले मित्र सागरजी ठाकरे साहेब. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आलेला आहात. या योगेशजी ठाकरे साहेब या. योगेशजी गोंदले साहेब या. शाखा प्रमुख आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. पुन्हा एकदा सकाळपासून जे येत आहेत जात आहेत, पुन्हा एकदा येत आहेत पुन्हा एकदा जात आहेत, आपले सुरेशजी भावार्ते साहेबांचं इथे आगमन झाले. त्यांचं करूया आपण स्वागत. सुस्वागतम. चला घाई करा. पाहू शकता आपण हा सन्मान होतो योगेशजी गोंदले साहेबांचा सुनीलजी भावार्ते यांच्या शुभ हस्ते. गो टू कमिटी बॉक्स. धन्यवाद. 45चा पाठलाग या ठिकाणी सुरू केलाय. नरेश पाटोळे गोलंदाजी मार्क वरती पहिल्याच बॉलवर फटका दमदार. चेंडू सीमारेषेच्या जवळ अडवलाय. सिंगल मिळेल. सलामीची जोडी तुम्ही पाहताय मयूर डोंगरे आणि रोहन पडवळ या दोन फलंदाजांना मात्र इथून जबाबदारीपूर्वक खेळ साजरा करावा लागेल. 15.00 ची सरासरी राखायची आहे. बनवायचे आहेत 45 धावा. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं शेंद्रून एक्सप्रेस. नरेश पाटोळे गोलंदाजी मार्क वरती पहिल्या बॉलवर सिंगल मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट. रोहन पडवळ स्ट्राईक वरती आलाय, ज्याच्यावरती जिम्मेदारी फार मोठी या टीमची. या संपूर्ण संघाला नरगावचे मनसेचे कार्यकारी अध्यक्ष जेवणजी भोई साहेबांचा आपण इथे सन्मान करतोय. सुनीलजी भावार्ते साहेब आणि सागर ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते. बॉडी लाईन फुलटोज हलक्या हातानं ड्राईव्ह केलंय. त्या ठिकाणी चेंडू अडवत असताना काय करताय मित्रांनो, पायानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. यस. लाडके सन्माननीय जयवंतजी भोईर नरगाव गावाचे अनबान शान मनसेचे पदाधिकारी, नरगावचे विभाग अध्यक्ष आहेत. फार मोठी जबाबदारी स्वीकारली ज्यांनी, त्याचा आपण करतो इथे तुझे सन्मान जयवंतजी भोईर साहेबांचा आपल्या मंडळाच्या वतीने. चला मित्रांनो, घड्याळामध्ये 17:17 अर्थातच 5:17 झालेले आहेत. इथून आपण पाहताय खतरा कुठल्या संघासाठी असेल. स्ट्राईक वरती रोहनला निश्चितच चौकार मिळाला. 1चं रूपांतर 4 मध्ये झालं आणि त्यानंतर हा फुलटोच पूर्ण टोल वसूल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वरती पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला असेल, अडवत असताना थोडंसं लेझी अप्रोच त्या ठिकाणी चेंडू अडवायचा टाकला. पायानं निश्चितच स्टॉप करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे 4 धावा मिळाल्या. त्यानंतर रोहन पडवळ असं रसायन आहे मित्रांनो, एकदा का तुमच्यामध्ये मिसळलं तर तुम्हाला निश्चितच नेस्तनाबूत करण्याची ताकद तो एकटा ठेवतोय. वन मॅन शो नामदेव पडवळ साहेबांचा हा छावा मैदानाच्या आत जर कडाडला तर मात्र कुणाचं खरं नाहीये. बरोबर सर. आणि आमचे वन मॅन स्वयंपाकी चविष्ट स्वादिष्ट जेवणाची सुविधा त्यांनी आम्हाला पूर्णपणे चव दिली आहे. असे चविष्ट जेवण बनवणारे आमचे लाडके पुरुष सुगरण आमिर साहेब या इकडे. आमिरजी याचा मी सन्मान करतोय आपल्या मंडळाच्या वतीने आणि आभार सुद्धा व्यक्त करतोय. आमिरजी ठाकरे. धन्यवाद. कारवे सर, एकच विनंती असेल, एक षटक तरी पूर्ण करू द्या. इथे फसलाय रोहन पडवळ, कदाचित फसलाय. चेंडू हवेत लटकलाय, झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. विनोद खाडेनं टिपला झेल आणि संपलाय रोहन पडवळचा खेळ. वाघाची शिकार. लक्षात घ्या, ज्यांना ज्यांना जेवण आवडलं असेल, चव तुमच्या जिभेवरती असेल, टाळ्या वाजवा. आमिर भाई साठी टाळ्या वाजवा. सलग 4 दिवस ज्याने आम्हाला जेवण बनवून अक्षरशः त्यांचा फॅन बनवलाय, जेवणाचा फॅन. जबरदस्त स्वयंपाकी कॅटरर्स आणि उत्कृष्ट जेवण ज्याने आम्हाला दिलं, असे आमचे लाडके सुगरण आमिर भाई यांचा सन्मान केलाय.
नक्की नक्की अन्नदाता आणि सुखी भव. स्पेशली सर अमोलजी ठाकरे कडून त्यांच्या स्वादिष्ट जेवणासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा जाहीर झालंय. इथे आपण पाहताय विकेट मिळाली आहे पहिली. निश्चित संध्याकाळच्या सत्रामध्ये आवाजाला धार आली आहे, त्याला सुद्धा एक कारण आहे मित्रांनो, थोड्या वेळात सांगूया. इथे आपण पाहताय ही सुद्धा एक संधी आली आहे धावबाद करण्याची. निश्चित आपण पाहू शकताय तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपावलाय. कंट्रोल रूम मध्ये या ठिकाणी चेक केलं जाईल. हो नक्की सर, आणि त्या दरम्यान आपण टाळ्या पण वाजूया. आमच्या सन्माननीय जयवंत बोरी साहेबांनी आपल्या मंडळाला तब्बल 2000 रुपये मदत केलेली आहे, त्यांचं आम्ही जाहीर आपण आभार व्यक्त करूया. त्यानंतर आपले लाडके या ठिकाणी उपस्थित विशालजी विशे साहेबांनी सुद्धा, जे उपसरपंच आहे टेंबरे गावचे, आपल्या मंडळाला तब्बल 2500 रुपये दिलेले आहे मदत म्हणून. धन्यवाद साहेब. नॉट आउट बॅट्समन सेफ. नक्कीच नक्कीच आपण जी मेहनत पाहताय ठिलेकरांची प्रचंड मेहनत, आयोजकांची आणि सर्व तरुण वर्गाची, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ ठिलेची ही प्रचंड मेहनत पाहिल्यानंतर सुद्धा पाहुण्यांना नक्कीच या गोष्टी जाणवल्या असाव्यात की सढळ हातानं मदत करणं, सहकार्य करणं हे सुद्धा आपलं काम आहे. सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. फटका चांगला क्लासिकल अंदाज पुढे सरसावलाय. वेट अँड वॉच. फटका जबरदस्त खेळलाय. कव्हर स्वीपरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. धन्यवादच्या वतीने आमिरने ही पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली, निभावली सुद्धा. एकदा गावकऱ्यांना आपल्या आमिरसाठी टाळ्या वाजवा, आणि ज्यांना कोणा स्वयंपाक पुढे त्याच्या पुढे बनवायचा असेल कुठल्या स्पर्धेमध्ये कार्यक्रमामध्ये तरी आवर्जून आमिरला फोन करा, नक्कीच करा. खूप छान आमिर, तुझं जेवण सर्वांना आवडलं. जिभेवरती आमच्या कायम राहणार आहे तुझ्या जेवणाची चव. स्वादिष्ट चविष्ट जेवण करणारे आमिर भाई, आम्ही तुला आभार व्यक्त करतोय तुमचे. जरूर जरूर. मनोज कारवे सर, तुमचं शेड्यूल फुल बिझी होतं, तुम्हाला दुपारचं जेवण मिळलंय का? मनोज कारवे सरांना जेवण खूप आवडलेलं आहे. इथे आपण पाहताय चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. या 4 धावा मिळतायत. निश्चितच आज जेवायची सुद्धा शुद्ध नाहीये. मनोज कारवे सरांना भरपूर तन मन धनानं निश्चित त्यांनी आज पहिल्या दिवसापासून या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ आपल्या सोबत दिला. लिजेंडरी कॉमेंटेटर आहेत मित्रांनो, फार मोठी व्यक्ती आहे, मात्र आपल्या सर्वांसाठी पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सोबत राहिले आणि या स्पर्धेला 4 चंद्र ज्यांनी भरले. निश्चितच मान्यवर मनोजजी कारवे सर आपलं शतशः ऋणी. त्याचबरोबर आज कालच्या दिवसापासून आम्हाला साथ देत आहेत व्हॉइस ऑफ सारंगपुरी मान्यवर जयजी विदे सर, आपलं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. हा चेंडू सुंदर फसनेवाली गेंद थी, अच्छी गेंद, जबरदस्त हा चेंडू. साहिल आलाय फिरकीचा जादूगार. चेंडूवरती चांगलं नियंत्रण. पहिल्या षटकात आल्या 14. 15.00 ची सरासरी पहिल्या षटकापासून राखायची होती. धावा 14 आल्यात. रोहन पडवळ बाद झालाय, मात्र इथून कसा खेळ पुढे सरकेल. गुगलीची जादू मैदानात लेग ब्रेकच्या अंदाजात टाकलाय ऑफ ब्रेक. टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये आलाय. फलंदाजाला काही कळायच्या आत दिनेश बांगरची खेळी उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. अडवला, त्यामुळे आपण पाहताय तर 2 धावांची संधी. धन्यवाद सर. इथे सन्माननीय आपले शहापूर तालुका ग्रामीण भाजपाचे सरचिटणीस साहेब रामजी जागरे साहेबांचं आगमन झालंय. टाळ्यांच्या गजामध्ये आपण स्वागत करूया जागरे साहेबांचं. खूप छान इथे व्यक्तिमत्व आपल्याला इथे प्राप्त झालंय, उपलब्धी प्राप्त झाली आहे राम जागरे साहेबांच्या वतीने, आणि आम्ही त्यांचं करतोय स्वागत आपल्या व्यासपीठावर. धन्यवाद. चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून. बॅटिंग करत असताना एकच चेंडू खेळला, मात्र त्याने एक षटकार ठोकला. त्यानंतर गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या षटकात 14 आल्या होत्या. मोमेंटम प्राप्त झालं होतं दसई संघासाठी. निश्चितच आपण पाहताय या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. धावफलक आपण पाहू शकता स्थिरावलंय 16 या धावसंख्येवरती.
षटक क्रमांक 2, 3 षटकांची मॅच बनवायची आहेत. 45 धावा अद्यापर्यंत बनल्यात 16. आता इथून किल्ला कसा लढवला जाईल यासाठी मात्र दसई संघाला भरपूर कष्ट करावे लागतील. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये त्यापैकी एक अजून कमी झालाय. जबरदस्त गोलंदाजी, टप्प्यावरती अप्रतिम नियंत्रण राहिलंय. साहिल पाटोळे फिरकीचा जादूगार, अलीकडच्या काळामध्ये निश्चितच भरपूर खेळाडू जितू पाटोळे यांनी घडवले आणि खऱ्या अर्थानं मैदानावरती आज जादू दाखवत असताना पाहायला मिळतायत. ही मॅच जिंकायची आहे आणि मेगा फायनल मध्ये धडक मारायची आहे, यासाठी तयार आहेत आर्मी. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून चांगली गोलंदाजी. मयूर भेरे सारखा मातब्बर खेळाडू समोर खेळतोय आणि त्याला सुद्धा इथं खेळवत ठेवलाय. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात, निश्चित आलाय डॉट. षटक क्रमांक संपले 2. 2 षटकांचा खेळ संपला, फक्त धावा आल्या 2. धावफलकावर आहेत 16 धावा, बनवायच्या आहेत तब्बल 45. खेळ जरा स्पीडअप करा सांगा सर, स्पीडअप करा सांगा. 6 चेंडू 29 ची गरज, चला घाई करा आता थोडीशी. 6 चेंडू 29 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला सेमीफायनल खेळवायची आहे. सामना जिंकल्यानंतर कोणी पण आतमध्ये जाणार नाही. सामना जरी शेंद्रून जिंकला दसई जिंकली तरी कुणी आतमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या. शेवटचे 6 बॉल 29 धावांचं लक्ष्य पार करायचंय. लगेचच ही मॅच संपल्यानंतर दुसरी मॅच आपल्याला त्वरित या ठिकाणी चालू करायची आहे. लास्ट ओव्हर षटक क्रमांक 3, जितू पाटोळे गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू 29 धावांची गरज. बॅट्समन तयार. सागर आलाय, पहिलाच बॉल. शेंद्रून एक्सप्रेस जितू पाटोळे, प्रचंड वेग, अतिशय दर्जेदार गोलंदाजी शेंद्रून संघानं या मॅच मध्ये केली आहे. बॅटिंग करत असताना निश्चित पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं होतं थोडेसे बॅकफुटला जरूर पाहायला मिळत होते, मात्र ओम पाटोळे मैदानात आला आणि त्यानं गेम पलटी केलाय. गेम चेंजरची भूमिका ओम पाटोळेने पार पाडली. त्यानंतर साहिलचं जबरदस्त दमदार षटक, फक्त 2 धावांचं. 5 बॉल 29 ची गरज. इथे आडव्या बॅटनं खेळलाय. चेंडू येतोय सीमारेषेच्या जवळ, त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल आणि एकच धाव मिळेल. 4 बॉल 28 ची गरज. प्रत्येक बॉलवर षटकार जरी आला तरी सुद्धा इथे सामना जिंकलाय आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून या टीमनं. जवळ एखादा चमत्कार नामदेव 11 दसई संघाला वाचवू शकेल. काय चमत्कार होईल का? इथे हा चेंडू फटका चांगला खेळलाय. मयूर भेरे जबरदस्त बॅटिंग करतोय. इथे षटकार जरूर आलाय, मात्र निश्चितच या षटकाराची किती मदत होईल हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा राहिलाय. षटकार मिळतोय. 6 धावा धावफलकावर. चला लगेच आतमध्ये चेंडू कसा येईल याच्यासाठी काळजी घ्या, थोडी घाई करा. स्कोर कार्ड वरती या षटकाराच्या मदतीनं 23. उर्वरित आपण पाहताय 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही आपण पाहताय तर सामना भरपूर दूर चाललाय. इथे बॅटिंग करणाऱ्या टीम नामदेव 11 दसई साठी. मैदानात चेंडू पाठवा. 22 धावा. त्याचं नाव काय? चला मॅच बॉल आलेला आहे. चला सामना लगेच चालू करा. चला थोडं फास्ट घ्या ना मित्रांनो. शेंद्रून संघ चला आपल्याला ट्रॉफी उचलायची आहे, घाई करा. सामना जवळ आपण पाहताय तर इथे आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघाच्या बाजूने झुकलाय. मयूर भेरे इथं सुद्धा उत्तुंग प्रहार केलाय. सलगचा दुसरा चेंडू. निश्चितच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, तो फसलाय. झेल इथं टिपलाय. फलंदाज बाद होतोय. नामदेव 11 दसई संघाला. धन्यवाद सर. आपले लाडके रामजी जागरे साहेब ज्यांचं आपण नुकतंच आगमन पाहिलं आणि फार मोठी व्यक्ती आहे मित्रांनो. सरचिटणीस शहापूर तालुका भाजपा ज्यांचा आपण करूया येतोजी सन्मान आपल्या मंडळाच्या वतीने करतील प्रवीणजी ठाकरे साहेब. उबाटा गटाचे शिवसेनेचे शाखा प्रमुख सोबतील आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ सुनीलजी भावार्ते साहेबांच्या शुभ हस्ते सन्माननीय राम जागरे साहेबांचा होतोय हा येतोचीच मेगा सन्मान. मायची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंट दिला जात आहे साहेबांना आणि साहेबांना सुद्धा आपण त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. गो टू कमेंट बॉक्स. खतरनाक कामगिरी या ठिकाणी आपण पाहताय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघाचा जवळ विजय इथे निश्चित झालाय. इथून आपण पाहू शकताय तर जबरदस्त मारा. हा सुद्धा अगदी आपण पाहताय टोक रशिंग चेंडू पाहायला मिळतोय. अगदी स्वतःचा बचाव करत असताना हलक्या हातानं फ्लिक केलं. सिंगल मिळेल. धावफलकावरती
थोडीशी वाढ, 24 धावा स्कोर कार्डवर बनवायच्या आहेत. 45 षटकातला शेवटचा बॉल शिल्लक. औपचारिकता इथून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. लास्ट बॉल ऑफ दी लास्ट ओव्हर आणि दिमाखामध्ये तिलेकर चषकाच्या मेगा फायनल मध्ये मॅच कोणी पण जिंकू द्या, कोणी आतमध्ये जाऊ नका. चला बाहेर, सगळे बाहेर चला. सगळ्यांसाठी डीजे वाजवला जाईल तेव्हा नाचूया. चला आतमध्ये पप्पू 11 धसई आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानात खेळेल साईश 11 खारबाव. टॉस जिंकलाय खारबाव टीमनं, फिल्डिंग स्वीकारली आहे. चला साई स्पोर्ट्स खारबाव आपण या मैदानात फिल्डिंग लावून घ्या आणि पप्पू 11 धसई संघ आपली सलामीची जोडी अगदी 120च्या स्पीडनं मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दोन्ही संघाचा 12th मॅन या ठिकाणी कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये लगेच पाठवा. साई स्पोर्ट्स खारबाव आणि पप्पू 11 धसई दोन्ही संघाचा 12th मॅन कंपल्सरी या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये पाठवा.